आमचे नाव पाठ आहे त्याचं नाव विसरलो मी. मिलिंदराव. हा निलिंद दादा, तुमचं नाव माझ्याकडे बघा आता बघा. आणि मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटत नाही, फाशी आवडते. मी एका गावात कीर्तनाला गेलो देशमुख, माझ्या पाठीमागे 4च भजने उभा, त्याला काहीच येईना परमेश्वर महाराज. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मला उचललं. आता इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. अरे देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतंय. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होये. बाप्पा टाळी वाजवा टाळी. आता प्रमाण किती सांगता येतील बहुता सुकृताची जोडी. कारण त्या कपाळाचे नाम नाही वाचे तिळ तिळ पुन्हा साच आहे. जाऊ द्या, 1 मिनिटात बोलतो. एखाद्याला विचारलं चला आपल्या गावाचं नाव काय. हंसोंगी. हा घन सोंगी. सावंगी. एखाद्याला विचारलं चला समाधान बाबाची रामकथा चालू आहे, आणि कथा झाल्यास झोपले काय आहे ना. महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो पांडुरंग महाराज. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एखाद्या विचारला चला आता 9 ते 11 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो म्हणलं पण अंगात पाप आहे. झोपले काय, लक्ष देऊ नाही का. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात आला तेवढी भाग्यवान. हात टाळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता आहे का, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल. आपो जोऱ्यात टाळी वाजवा, जोऱ्यात. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपात येत नाही त्याचा बाप. अरे परमार्थ कुणाही करावा, माळी कुणाही घालाव्या, आळंदी पंढरीची वारी कुणाही करावी, इतकं सोपं नाही. आणि पाप घालवण्याची ताकद संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथ महाराज केवळ आपलं पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. थोडक्यात बोलतो, सरळ बसून टाळी वाजून भजन करावे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराया. लक्ष द्या, या अभंगात तुकोबाराया तुम्हा आम्हाला सत्संगती घडावी असा आग्रह करतात. मला वाटतं युवराज महाराज माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे बरं काय. इतराची संगती घडू नये. लक्ष देऊ नये का तरुण मंडळी. इतराची संगती हो म्हणा की पिली बसली बसू नका. इतराची संगती घडू नये आणि चांगल्याची संगती घडल्याशिवाय टाळी वाजवा राहू नये. मला वाटतं इंचवाची भेट होईल का परमेश्वर महाराज. तुम्ही इंच बघितलाय, बघितलाय का, बघायचं आहे. भेटल्या हो. हा मी इकडं आहे, इकडे भरलाय त्याने. तुम्ही जरा विठाला विठाला बरोबर आहे. काय सांगू लागलो. कीर्तन कीर्तन कोण म्हणलं कीर्तन नाही. विनोद सोडून द्या, मुद्दा डोक्यात ठेवा. तुम्हाला जर अनुभव विनोद नाही बरं काय. इंच भेटल्याबरोबर आगा गा 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 देवा 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 बरं 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 इंच चावला असा चावला बस बस. पण एक वाक्य घेऊन जा, आपल्या जीवनात इंच भेटला तर चालेल, दुष्ट माणसाची भेट होता कामा नये. आता त्यांना प्रमाण म्हणलं ते मी सांगतो. इंचवाच्या फक्त नागीत इस आहे, दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगानं विष आहे. टाळी वाजवा अनुभव घ्यायचा. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तरुण मंडळी, अतिशक्ती म्हणून बोलत नाही, घरी जाऊन झोपायचं. काय करायचं, तुमचं नाव काय वैभव दादा, घरी जाऊन झोपायचं. कसं
पालत. आणि बऱ्याच माणसाला पालतं झोपल्याशिवाय झोप लागेल. त्याची कामच पालती असते पांडुरंगाला. विनोद नाही. आणि झोपीचे बरेच प्रकार आहेत. काही माणसं असे अर्धे डोळे झाकलेले अर्धे उघडे चालीत वाटते स्वर्गात हळूहळू. काही झोपीतच फिरते झोपीतच. त्याला चक्री झोप म्हणायची चक्री. काही झोपीतच पाय खुरते त्याला खुंदुळी झोप म्हणायची. बऱ्याच जणांना गोधडी वाकडी फाडल्या बघा. काही झोपीतच उशी घेऊन पळत उशी घेऊन त्याला पळती झोप म्हणायचं पळती. असे झोपीचे बरेच प्रकार आहेत. विनोद नाही. तुम्ही घरी जाऊन झोपा. काय करा हा कसं हा चालतं तुम्हीच म्हणा मी म्हणत नाही. एक वाक्य आहे का तुमच्या पाठीवर इंच जाऊ द्या तुमच्या अंगावर इंच जाऊ द्या तुम्हाला काही परिणाम होणार होणार. पण शेवटचं वाक्य आहे का फक्त तुम्ही झोपीत असं करायचं तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार. टाळी वाजवा कळाला तवाच्या नाकी तीस आहे पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगानं विष आहे. म्हणून तुकोबराची प्रार्थना आहे तुका म्हणेशाना हेला आल्या आल्या वाटलं दिसा इतकं इतकंच आहे. हा जॅक इतकाच असते निले दादा पण 16 टनाची गाडी होती ते माझ्या दिसण्यावर जाऊन कटाळी वाजवा विठाला तुका म्हणे शन नको तयाचे दर्शन. असं वाटायला खिशातले 1000 रुपये काढून द्यावं पण महाराज घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. वाईटाचं दर्शन होता कामा नाही दादा. लक्ष देऊन ऐका. चांगल्याला जर वाईटाचं दर्शन झालं ना चांगल्याही माणसाचं जीवन अधोगतीला जाते. टाळी वाजवा. चांगल्याही माणसं. आजमेळ जातीनं ब्राह्मण होता देशमुख. कोण होता ब्राह्मण कोण होता ब्राह्मण. वडील पूजेला बसले ना त्याचा नित्य नियम त्यांना फुलं आणून द्यायची. काय आणून द्यायची पूजेसाठी फुलं आणून द्यायची. रोज सरळ मार्गाने जायचा पण येताना विचार केला शॉर्टकट मार्गाने जावं. असे बरेच माणसं आहेत बरं काय युवराज बुवा. कमी अकल जास्त पगार. अक्कल कमी पण फुकटचा पैसा हाना वाटतो. असे बरेच माणसं आहेत. विनोद नाही. सरळ मार्ग सोडला शॉर्टकट मार्गाने निघाला. एका ठिकाणी अशी मन आहे सरळ मार्ग सोडून मानसा
काट्यान तू जाऊ नको जया संगतीने दुर्गुण वाढे संगती जयाची करू नको नर जन्मामध्ये येऊन प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको येशेला तू जवळ बैसून पतिवर्तेला छळू नको टाळी वाजवा टाळी छळू नको तारे तुझ्या आला भिकारी मुक्त्याला करू नको टाळी वाजवा बारीक बारीक गरीब डोके अंत पांगुला सहाय्य करण्याला विसरू नको विसरू नको सरळ मार्ग सोडून मानसा काट्यानं तू जाऊ नको सरळ मार्ग सोडून मार्ग सोडला कुण काय चालेल माझ्याकडे लक्ष द्या सरळ मार्ग सोडला आज्या मिळालं शॉर्टकट मार्गाने निघाला ज्या मार्गाने जात होता ना परमेश्वर महाराज एक वेशीची गल्ली होती वाम गल्ली होती एक वेश्या एक पुरुष नुसतं त्यानं डोळ्यानं चित्र पाहिलं तरुण मंडळी एका क्षणाचं दर्शन आज्या मेळाला तिथं फुलं टाकले आणि आज्या मेळ वेशीच्या संगतीत रत झाला एका क्षणाचं दर्शन आज्या मेळाला अधोगतीला जावं लागलं म्हणून महाराज सांगतात आपल्या जीवनाचं सोनं करायचंय ना आपल्या जीवनाचं सार्थक करायचंय ना एक काम करा संगत करना पडे को बडत 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 जाय संगत करना छोटे की घटत 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 जाय काय सांगाव महाराज झोपा अरे संगती चांगल्याची घडावी संगती संताची घडाव कळालं महाराज पण कशी घडाव अभंगाचं पहिलं